नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अशी खास माहिती घेऊन आली आहे जी थेट तुमच्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि ते जाणून घेणं प्रत्येक व्यक्तीसाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप नाजूक आणि बारीक नसा असतात, ज्यांना वैद्यकीय भाषेत नर्व्स असं म्हटलं जातं. या नसात शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवतात. जर या नसा पूर्ण क्षमतेनं आणि ताकदीनं काम करत राहिल्या तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्यांशिवाय किंवा त्रासाशिवाय सहजपणे चालू राहतो. पण जसा या नसांमध्ये थोडासाही कमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो, तसा रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो किंवा थांबायला लागतो आणि मग याचबरोबर अनेक शारीरिक समस्या सुरू होतात. आज मी तुम्हाला एक असा साधा, सोपा आणि अत्यंत घरगुती प्रभावी उपाय सांगणार आहे, जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूत आणि सक्रिय बनवण्यासाठी खूप मदत करेल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा. किमान 5 ते 7 मिनिटं नक्की द्या, कारण जी माहिती मी आज देणार आहे ती तुमच्या आरोग्याला एक नवी दिशा देऊ शकते आणि तुम्हाला जुन्या त्रासापासून आराम मिळवून देऊ शकते. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात, पण आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही. जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत अनेक समस्या एकत्र समोर आलेल्या असतात. कोणत्या नसांमध्ये कोणाला वेदना जाणवतात, कोणाला जळजळ होते, कोणाकोणाला मुंग्या येऊन त्रास होतो आणि अनेकदा हातपाय सुन्न पडतात. वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या समस्येला नर्व्ह पेन असं म्हटलं जातं. आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की नसांमध्ये वेदना का होतात, ब्लॉकेज कसे येतात आणि हे ब्लॉकेज कोणत्याही औषधांशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायानं कसं ठीक केले जाऊ शकतात. आता सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की नसा कमजोर का होतात. नंबर 1, याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे मधुमेह. जेव्हा शरीरातील रक्ताची साखरेची पातळी जास्त वाढते, तेव्हा त्याचा थेट परिणाम नसांवर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात. नंबर 2 कारण आहे उच्च रक्तदाब आणि नंबर 3 मोठा कारण आहे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे. याशिवाय शरीरात एखादं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तरीही नसांची ताकद कमी होऊ लागते. अनेकदा हार्मोनल असंतुलन सुद्धा नसांना नुकसान पोहोचवतं. जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट काम करत नसतील तर शरीरात जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघू शकत नाहीत आणि हेच टॉक्सिन्स नसांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज तयार करतात. आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर होत आहेत हे आपल्याला कसं कळेल? जेव्हा नसा कमजोर होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिला संकेत आपल्याला हात आणि पायांमध्ये शून्यपणाच्या रूपात मिळतात. अनेकदा उभं राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधार येतो. शरीरात नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, जे या गोष्टीकडे इशारा करतात की रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाहीये. याशिवाय शरीर वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना कायम राहतात. रक्तदाबावर खालीवर होत राहतो, वारंवार घाम येतो किंवा पोटांशी संबंधित जसं की गॅस, अपचन, भूक न लागणं इत्यादी समस्या होऊ लागतात. हळूहळू स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते, झोप पूर्ण होत नाही आणि निद्रा नाशासारखी समस्या उद्भवू शकते. रक्ताची कमतरता म्हणजेच निमिया होतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात. पण मित्रांनो, याचा इलाज फक्त औषधानंच होऊ शकतो असा विचार करणं पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर जर आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारात समावेश केला, आपल्या जीवनशैलीत थोडे बदल केले, तर या समस्येला मुळापासून संपवता येऊ शकतो. यासोबतच काही सोपी योगासन आणि प्राणायाम सुद्धा आहेत, जे नसांमधील ब्लॉकेज आणि कमजोरी हळूहळू दूर करतात. पण लक्षात ठेवा की जिथं वेदना होत असेल तिथं जोरजोरात दाबू नये किंवा घासू नये, नाहीतर सूज येऊ शकते. जर हात, पाय किंवा पायांमध्ये वेदना होत असतील तर थंड पाण्यानं किंवा बर्फानं शेकावं किंवा कोमट पाण्यानं शेक द्यावा. त्यामुळे त्वरित आराम मिळतो. सोबत भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम जरूर करा, कारण हे नर्वस सिस्टीमला ताकद देतात, वेदना हळूहळू कमी करतात. आता वेळ येते घरगुती उपायांची. जर हा उपाय योग्य पद्धतीनं केला गेला तर साधारणपणे 14 ते 15 दिवसात फरक दिसू लागतो. हा उपाय किमान 1 ते 1.5 महिना नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे आणि त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा जास्त फायदेशीर असतो की त्याची पावडर? तर मित्रांनो, मी स्पष्टपणे सांगते की जर तुम्ही बाजारातून अख्खी दालचिनी आणून घरी ती वाटून त्याची ताजी पावडर बनवली तर तीच सर्वात प्रभावी आणि सर्वात जास्त फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी तुम्हाला बाजारातून एकदम चांगली, स्वच्छ आणि शुद्ध क्वालिटीची दालचिनी घेऊन यायची आहे. या गोष्टीची काळजी घ्या की ती दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी, तर ताजी असावी. ती ताजी असावी, कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी शरीरावर अनेक पटीनं जास्त परिणाम दाखवते.
आता ही दालचिनी घरी चांगल्या प्रकारे कुटून किंवा वाटून तिची बारीक आणि मऊ पावडर तयार करून घ्यायची. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यातील सर्व गुणकारी घटक म्हणजेच ॲक्टिव्ह कंपाऊंड्स पाण्यात लवकर विरघळतील, ज्यामुळे शरीराला तिचा पूर्ण फायदा मिळेल. या तयार केलेल्या पावडरमधून फक्त 2 चिमूट म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात पावडर घ्यायचे आणि ती पाण्यात टाकायचे, जे आधीपासून स्टीलच्या भांड्यात गॅसवर आपण उकळत ठेवलेलं आहे. गॅसची आच आता जरा मंद ठेवा, जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्यात उतरतील. वेळ येते आता दुसरा पदार्थ जो जवळपास प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात असतो, तो म्हणजे वेलदोडा, ज्याला आपण अनेक जण काळी वेलची असंही म्हणतो. तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड वस्तूने किंवा पाटा, वरवंटा किंवा खलबत्त्यानं कुटून घ्यायचा आहे आणि जेणेकरून त्याचं साल वेगळं होईल आणि आतले दाणे मोकळे होतील. मग हा तोडलेला वेलदोडा सुद्धा त्याच उकळत्या पाण्यात टाका. यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा पदार्थ आहे लवंग. तुम्हाला फक्त 2 ते 3 लवंग घ्यायचे आहेत आणि त्यांना हलकंसं कुटून त्याच पाण्यात आपल्याला टाकायचं आहे. जेव्हा हे तिन्ही पदार्थ दालचिनी, वेलदोडा आणि लवंग एकत्र पाण्यात उकळू लागतील, तेव्हा साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटातच त्यांचा संपूर्ण अर्क औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्याला नैसर्गिक औषधासारखी शक्तिशाली बनवतील. त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी काही वेळ थंड होण्यासाठी सोडून द्या, जेणेकरून ते हळूहळू सामान्य तापमानावर येईल. जेव्हा पाणी पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्याला एक स्वच्छ कपड्यानं किंवा बारीक गाळणीनं गाळून घ्या, म्हणजे सर्व वनस्पतींचे तुकडे वेगळे होतील आणि फक्त औषधी पाणी शिल्लक राहील. वेळ येते शेवटच्या पदार्थाची आणि तो आहे गूळ. तुम्हाला साधारण अर्धा इंच एवढा गुळाचा एक छोटा खडा घ्यायचा आहे आणि तो या गाळलेल्या पाण्यात टाकायचा आहे. म्हणजे आता त्याचा हलका गोडवा आणि गुळाचे गुणधर्म पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळले जातील. पण जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखर जास्त राहत असेल तर तुम्ही गूळ टाळू शकता. जर तुम्हाला हलका गोड स्वाद आवडत असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणात गूळ टाकू शकता, की त्यानं काही नुकसान होणार नाही. तसं पाहिलं तर गूळ टाकल्यास या मिश्रणाची ताकद आणि त्याचा परिणाम जवळपास 4 पटीनं वाढतो, कारण गूळ रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. हे पेय पिण्याचा कोणताही दुष्परिणाम नाही आणि तुम्ही ते उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये आरामात पिऊ शकता. फक्त एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल तेव्हा त्याच्या साधारण 15 मिनिटांनंतर एक छोटा चमचा बडीशेप जरूर चावून खा. यामुळे या पेयाचे औषधी गुणधर्म शरीरात आणखी वेगाने परिणाम करतील आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळेल. आता प्रश्न येतो यांच्या सेवनाचं योग्य वेळेचं. तर सर्वात चांगला मार्ग हाच आहे, की तुम्ही हे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासानं आरामात बसून प्या. त्यानंतर साधारण 15 मिनिटांनी 1 चमचा बडीशेप खा. हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरात नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करेल आणि नसांपासून हृदयापर्यंत संपूर्ण प्रणालीला आराम आणि मजबूती देईल. मी जे प्रमाण सांगितले ते एका व्यक्तीसाठी आहे. जर तुम्हाला हे 2 लोकांसाठी बनवायचं असेल तर यात सांगितलेल्या प्रत्येक पदार्थाचं प्रमाण दुप्पट करा, म्हणजे दोघांनाही पूर्ण फायदा मिळेल. जर तुम्ही हे पेय सलग 14 किंवा 15 दिवस कोणताही खंड न पडता रोज प्यायलात तर ते तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करेल, नसांमध्ये जमा झालेला ब्लॉकेज हळूहळू दूर करेल आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही कमी करू लागेल. या पेयांमध्ये असलेलं नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज हृदय निरोगी ठेवतं, रक्त शुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवतात. याशिवाय हे हाड आणि सांध्यांमध्ये आलेली सूज कमी करतं, जे बहुतेक करून वात दोषांमुळे होतं. विशेषतः जर तुमच्या पायाच्या पोठ्या किंवा स्नायू सांध्यांमध्ये सूज राहत असेल तर हा उपाय तिथंही खूप प्रभावी ठरतो. आता मित्रांनो, या गोष्टीकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, की हा फक्त उपायच नाही तर तुमचा रोजचा आहारसुद्धा आरोग्यदायी असायला हवा. आजकालच्या जीवनात पूर्वीसारखं पोषण राहिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला काही असे पदार्थ आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवेत, ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतील. सर्वात पहिल्यांदा येतात जवस. जवसाच्या बिया ओमेगा 3 फॅटी ॲसिड किंवा अल्फा लेनोलेनिक ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात तर हे लोक खातातच, पण उन्हाळ्यात सुद्धा त्याची तुम्ही जवसाचे पावडर बनवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचं पाणी प्या किंवा बिया हलक्या भाजून खा. यामुळे नसांची ताकद वाढते, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत होते. यासोबतच तुम्ही चिया सीडचाही वापर करू शकता. चिया सीड शरीराला थंडावा देण्यात खूप प्रभावी आहेत. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम आणि लोहासारखी आवश्यक खनिजे आढळतात, जी नर्वस सिस्टीमला मजबूत बनवतात, थकवा कमी करतात, शरीराला सक्रिय ठेवतात. मित्रांनो, आजची ही संपूर्ण
माहिती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला असेल, तर विश्वास ठेवा, तुमच्या नसांची कमजोरी आणि ब्लॉकेज हळू-हळू नाहीसे होतील. जर तुम्ही बऱ्याच काळांपासून औषधं घेत असाल आणि तरीही आराम मिळत नसेल, तर हा उपाय 14 ते 15 दिवस सलग करून बघा आणि मग स्वतः आपल्या शरीरातील फरक अनुभवा. तुमचा थकवा, वेदना आणि नसांमधील अखडलेपणा हळू नाहीसा होऊ लागेल. शरीराला पुन्हा पूर्वीसारखी ताकद आणि ताजेपणा जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर याला नक्की लाईक करा. आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला याच प्रकारे आरोग्याशी संबंधित आणखी नवीन माहिती मिळत राहील.